नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कायद्याचा वरवंटा एकदा फिरायला लागला की त्यातून भले भले सुटू शकत नाहीत आणि जो चुकला असतो तो आज ना उद्या अडचणीत येतोच. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे SITच्या स्थापनेनंतर चौकशीच्या निमित्तानं आणि राज्य सरकारच्या अधिकारात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या साठी हळूहळू ज्यांनी महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न केला त्यांच्यावर महाराष्ट्रात कारवाया सुरू झालेल्या आहेत. त्यात काही जरांगे समर्थक आहेत आणि राज्य सरकारचा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न हा अन्यायकारी आहे अशी ओरड सुद्धा त्यानिमित्तानं सुरू झालेली आहे. ठरवून जरांगे समर्थकांना लक्ष केलं जातंय. जरांगे समर्थकांच्या विरोधातली पोलिसी कारवाई ही निव्वळ आणि निव्वळ बळाचा वापर करणारी आहे आणि दडपशाही आहे असंही प्रतिवादादाखल बोललं जात असताना मुद्दा इथे उपस्थित हाच राहतो की ज्यानं कोणत्याही प्रकारे कायदाभंग केलेला नाही त्याला कायद्याच्या कसल्याही कारवाईची भीती का असावी. जरांगेंचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला झालेला दगडफेकीचा प्रकार आणि लाठेमारीचा प्रकार हा चर्चेत आहे. त्यानंतर पुढे टप्प्याटप्प्यानं आंदोलन वाढत गेलं आणि झालेले घर जाळपोळीचे प्रकार असोत, त्याचबरोबर रस्त्यावर सार्वजनिक वाहनांचं नुकसान असो की महाराष्ट्रामध्ये जातीय द्वेष निर्माण करणारी वक्तव्य असोत, सगळ्याच गोष्टी SITच्या अंतर्गत तपासला जात आहेत. कारण हे आंदोलन हे महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न होतं आणि हा प्रयत्न स्पॉन्सर्ड अर्थात प्रायोजित होता अशा प्रकारचा तपशील राज्य गुप्तवार्ता विभागाकडे पोहोचलेला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागानं त्या अनुषंगानं जेव्हा अधिक माहिती खणायला घेतली तेव्हा बरेचसे धक्कादायक खुलासे त्यात झालेले आहेत. यात काही राजकारण्यांचा थेट हस्तक्षेप दिसतोय तर दुसऱ्या बाजूला या संपूर्ण प्रकरणाला विविध माध्यमातल्या विविध व्यक्तींच्याकडूनही वेगवेगळ्या पातळीवर राज्य अशांत करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावल्याचंच काम झाल्याचं दिसून आलंय. तपास यंत्रणा या सगळ्या गोष्टी तपासतायत आणि त्या अनुषंगानं कारवाई सुद्धा सुरू करतायत आणि त्याच विरोधात सुरू झालेल्या आरडाओरडीला आमचा प्रश्न आहे, कर नाही तर डर कशाला. या चर्चेत आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत जरांगे समर्थक या नात्यानं परिचित असलेले डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. भारतीय जनता पार्टीच्याकडून मुद्दा मांडण्याच्यासाठी भूमिका घेण्याच्यासाठी विनोद वाघ प्रवक्ता या नात्यानं या चर्चेत आहेत आणि शिवसेनेच्याकडून प्रवक्ता या नात्यानं अरुण सावंत आहेत. पहिला मुद्दा डॉक्टर सुदर्शन तारक, आपल्याला जी कारवाई सुरू झालेली आहे त्या कारवाईच्या बद्दलचा तुमच्याकडे आत्ता असलेला तपशील काय आहे? जय जिजाऊ प्रसादजी. नमस्कार. जय जिजाऊ. मुळात हे सगळे जे काही कारवाई आणि SIT प्रकरण आहे नेमकं BJP सरकारमध्ये अन्य पक्षांची लोक आणायचीत का, याच्यासाठी आहे का? नंबर 2, BJP सरकारचे खासदार लोकांची संख्या कमी होती का महाराष्ट्रामध्ये, त्यासाठी हा द्वेष निर्माण करायचं षडयंत्र सरकारचं आहे का? नेमकं हे पेशवाई आहे का आधुनिक पेशवाईचं रूपांतर फडणवीसांच्या माध्यमातून होत आहे का, हे सुद्धा एक तपासण्याजोगं आहे. याची सुद्धा SIT व्हायला पाहिजे. मुळात काही माझ्याकडं हे FIR आहेत जे कालच्या बीडचे तुम्ही आता जे उल्लेख केलाय आपल्या याच्यामध्ये, ते सगळे FIR आहेत माझ्याकडे. आणि FIR मध्ये जे कलम टाकलेले आहेत याच्यामध्ये 143, 135, 188 आणि 341 गंभीर स्वरूपाचे आहेत आणि याचा आणि झालेल्या आंदोलनाचा तीळ मात्र संबंध नाही. हे गुन्हे कशाची लागू होतात, कशा संदर्भात असतात, काय त्याचे नॉर्म्स आहेत, हे साधं गणित सर्वसामान्य कायद्याचा मी अभ्यासक आहे, LLB झालेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे. पण मुळात हे प्रश्न निर्माण होत आहेत की हे सगळं कशासाठी. या FIR मध्ये दिलेलं आहे तुम्ही फुलांचं उधळण केलं म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल, तुम्ही जय भवानी जय शिवाजी म्हटलात म्हणून गुन्हे दाखल, तुम्हाला माणसं जमा करायचा अधिकार नव्हता, केला, परमिशन घेतली, जागेची परमिशन घेतली, बैठकीची परमिशन घेतली, सगळं घेतलं तरी हे तुमच्यावर गुन्हे दाखल. आणि झहीर खान नावाचा क्रिकेटपटू त्या ठिकाणी परळीत येतो, तिथे त्या अजित पवार गटांच्या असणाऱ्या मंत्री महोदयांनी तो कार्यक्रम आयोजित आहे. त्यानंतर बीडमध्ये याच गटाच्या 20 नगरसेवकाचा प्रवेश होतो, तिथे लाखोची संख्या जमा होते, तरीही तिथे 144 लागू होत नाही. मग SP साहेबांना माझा आग्रहाचं निमंत्रण आहे, निवेदन आहे
की या ठिकाणी का होत नाही? सरकारमधल्या पक्षांचा पक्षप्रवेश होतो, कार्यक्रम पार्लमेंटचा आयोजित होतो, तिथं कोणत्या प्रकारचं 144 नाही का? बीड किंवा बीड शहर किंवा परळी हे बीड जिल्ह्यात येत नाही का? हे माझा डायरेक्टली SP साहेबांना माझ्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रश्न आहे. मुळात हे सगळं करतंय कोण? तर मला असं वाटतंय सुदर्शन तारक, आपल्या या मुद्द्याच्या अनुषंगानं काही गंभीर मुद्दे तुम्ही उपस्थित करत आरोपच थेट लावलेले आहेत आणि ही सगळी कारवाई पक्षपाती असल्याचं तुम्ही सांगता आहात. मुद्दा त्यातला असा आहे की कोणी जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानं महाराष्ट्रामध्ये कायदे कानून भंग झाला म्हणून त्यावर गुन्हा दाखल व्हावा इतकी परिस्थिती काही वाईट नाही आणि अशी मोगलाई तर अजिबात नाही. जमावबंदीचा आदेश मोडल्यानंतर कारवाई होणं अपेक्षित आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीनं मांडताय त्याच्यात एक नरेटिव्ह तुम्हाला त्या निमित्तानं लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे असं दिसतंय. विनोद वाघ यांच्याकडे त्यासाठी उत्तरानिमित्तानं जाऊयात. विनोद वाघ, कारवाई हेतुपुरस्सर आहे का जो चुकलाय त्याला पकडण्यासाठी आहे? या ठिकाणी सुदर्शन तारक जे आता जे बोलले मी ते ऐकत होतो जी, की मुद्दाम होऊन शासनाला कसं बदनाम करता येईल आणि त्यातल्या त्यात यांनी या राज्यातल्या या शासनातल्या गृहमंत्र्याला सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जे टार्गेट करणं चालवलंय ते यातून स्पष्टपणे या ठिकाणी जाणवत आहे. अहो तुम्ही गुन्हे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की गुन्हे कशा संदर्भात दाखल झाले ते त्यांनाही माहित आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की रात्री उशिरा तुम्ही सभा घेताय, तुम्हाला 144 कलम लागू असताना त्या ठिकाणी जमावबंदी असताना तुम्ही त्या ठिकाणी जमावताय आणि त्यानंतर जर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर परत तुम्ही त्याला वेगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी चित्र निर्माण करणार. आणि आता तुम्ही सांगितलं की जय भवानी जय शिवराय म्हटल्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल होतो, ते साफ चुकीचं आहे. असं खोटं पसरू नका. आणि आता खोटं पसरू ऐका, तुम्हाला FIR सांगतो तुम्हाला 0047 FIR प्रथम क्रमांक आहे. रात्री 22:22 झालेला आहे, 5 तारखेला झालेला आहे. इथे शेवटच्या 2 नंबरच्या याच्यामध्ये लिहिलं आहे, हे बघा 2 नंबरच्या याच्यामध्ये लिहिलं आहे की कायदेशीर जमवून जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या आणि त्यामुळं आपल्याला तुम्ही रात्रीचं नाही आणि जर महापुरुषाच्या त्यांच्या घोषणा दिल्या तर तुमचं सरकार जर गुन्हे दाखल करत असेल तर छत्रपती सल्ला देऊ यांना घोषणा घ्यायची आणि शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे तुमचे अजिबात अधिकार नाही. डॉक्टर तारक, एकच मिनिट. डॉक्टर तारक, तुम्हाला पुरेसा वेळ दिलेला होता, उत्तर ऐकून घ्या. एकदा सरकारचं म्हणणं काय आहे ते ऐका. विनोद वाघांचं उत्तर संपल्यानंतर अरुण सावंतही तुमच्याशी संवाद साधणार आहेत. मला विनोद वाघ यांचं उत्तर जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांचं उत्तर पोहोचल्यानंतर काही आक्षेप आहेत तर मी संधी देईन. विनोद वाघ, आपल्यासाठीचं 1.5 मिनिट. प्रसादजी यांनी प्रत्येक वेळेस आता तुम्ही बघितलं की पूर्वी सुद्धा रात्री 1:30 वाजता 2-2 वाजता 3-3 वाजता सभा घेतल्या. ते कुठल्या कायद्याला धरून आहे मला सांगा. अहो मराठा समाजाने जी आंदोलन केली, मराठा समाजाने जी आरक्षणाची मागणी केली त्याला कुणाचाच विरोध नाही. आम्ही प्रत्येक वेळेस ते सांगत आलो, ना शासनाचा विरोध आहे ना कुठल्या पक्षाचा विरोध आहे, कुणाचाच विरोध नाही. पण तुम्ही 1:30 वाजता 2-2 वाजता सभा घेतल्या तरी सुद्धा तुम्हाला कोणी काही बोललं नाही. आणि आज तुम्ही मुद्दाम होऊन कायदा व सुव्यवस्था कशी बिघडेल यासाठी जर प्रयत्न करत असेल तर या शासनाचं कर्तव्य आहे की कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्यावर अंकुश घालणं, लगाम लावणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या मनानं कायदा या ठिकाणी राबवू शकत नाही. तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी सभा घेणार, तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी गर्दी जमावणार. कायद्याचं राज्य आहे, कायद्यानं चाललं पाहिजे. आणि तुमच्या इच्छेविरोधात झालं की मग तुम्ही सरकारच्या विरोधात आग ओकणार, असं कसं चालेल? अहो तुम्ही आपण कायदा तोडू नये, आपल्यावर गुन्हा दाखल होण्याची वेळ येणार नाही, ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. विनोद वाघ, या मुद्द्याला पुढे नेताना मुळात ज्यांनी काही कृत्य केलेलं आहे, ज्यांनी आंदोलनं केलेली आहेत त्यांना कायदेभंग ते करतायत असं वाटतं का हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जो काही आरोपी आहे त्याला आपल्या कृतीच्या बद्दलचा पश्चाताप आहे किंवा कायदेभंगाची जाणीव आहे का, याबद्दलची चर्चा करायला सुदर्शन तारक यांना संधी देऊयात. मिनिटभराचा वेळ आहे. अरुण सावंतांकडे परत त्यानंतर जाणार आहोत आपण. सुदर्शन तारक, या गोष्टीचा खुलासा करा. तुम्ही जी आंदोलनं केलीत त्याला काही ना काहीतरी नियम असायला हवा होता.
रात्री उशिरापर्यंत तुम्ही आंदोलनं केली, त्यावेळेला दुर्लक्ष झालं, पण नंतर ज्या वेळेला या आंदोलनात हिंसाचार सुरू झाला आणि सरळ सरळ सार्वजनिक संपत्तीचं नुकसान सुरू झालं, त्यावेळेला कायदा तुमच्याकडे कायद्याच्या दृष्टीनं बघायला लागला. तुमच्याकडून आंदोलनात कधीच कुठेच कायदेभंग झालेला नाही अशीच भावना तुमची आहे? यस प्रसादजी, हे माझ्या हातात जे आहे ना ते मी एव्हिडन्सनी बोलतोय. नसेल तर त्याच्यावर क्रमांक आहे. दुपारी 12 ते 1:30 सभेचा टाइम, सभा नव्हती, बैठक होती. त्याच्यात इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. हे अंमलदार जे आहेत तानाजी डोईफोडे यांनी जे काही आहे ना त्यांचा फिर्यादी आहेत ते, आणि त्यांनी इथं दिलेलं आहे. म्हणून म्हणायलो मी, महापुरुषाचे नाव घेतले, जय भवानी जय शिवाजी घेतलं म्हणून गुन्हे दाखल होतात का? आणि फुले उधळले म्हणून गुन्हे दाखल होतात का? जहीर खान आला तिथं करोडोची लाखोची संख्या होती, तिथं नाही गुन्हे दाखल झाले? तिथे 144 नाही का? बीड मध्ये नगरसेवकाचे प्रवेश झाला, 20 नगरसेवकाचा, त्यावेळेस जी गर्दी जमा झाली त्यावेळेस SP साहेबांना समजलं नाही का 144 आहे म्हणून? मुळात मला एक सांगा, जोपर्यंत मराठा आंदोलनाचा फायदा हा सरकारला होतोय असं वाटतं तोपर्यंत तुम्ही दुर्लक्ष केलं. आणि ज्यावेळेस तुमच्या पायाखालची वाळू सरकारला लागली त्यावेळेस तुम्हाला असं वाटायला लागलं की मराठा समाज हा काय ऐकायला तयार नाही. खोटं आम्ही आश्वासन दिलं, खोटे आम्ही GR काढून सरकार मराठा समाज हा शांत बसेल, परंतु तुम्ही इतके GR काढले, सगळे खोटे काढलेले आहे, खोट्या पद्धतीचं तुम्ही आरक्षण दिलेलं आहे. मला प्रसादजी 1 मिनिट वेळ द्या. एकच मिनिट थांबा. थोडं आपल्याला इतर प्रत्येकालाही बोलायला द्यायला लागणार आहे. तुम्ही बऱ्यापैकी आतापर्यंतचा वेळ घेतलाय. अरुण सावंतांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून ते या चर्चेत आहेत. अरुण सावंत, चर्चा आता कोणत्या वळणावर गेली आहे तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही खोटे GR काढलेत असा गंभीर आरोप लावला गेलेला आहे. हीच माणसं काल परवापर्यंत एकनाथ शिंदेंचा जयघोष करत होती आणि आता हीच माणसं म्हणतायत एकनाथ शिंदेंनी काढलेले GR खोटे आहेत. प्रसादजी, कसं आहे पहा, काही व्यक्तींना एकदा का समोर TV चॅनलचा कॅमेरा मिळाला की मग ती लोक काय वाटेल ते बोलून मोकळे होतात. आणखी समाजापुढे असं दाखवतात की आम्ही खूप ज्ञानी आहोत, आम्हाला सर्व काही माहित आहे आणि आम्ही सांगू तेच खरं आहे. परंतु सत्य परिस्थिती काय आहे हे महाराष्ट्राची जनता जाणते आणि त्यांनी जाणलं सुद्धा पाहिजे. आताच तारकजी यांनी अनेक आरोप केले की सरकारने षडयंत्र केलं, पेशवाई आहे का, वगैरे वगैरे. आता पहा, हे महाराष्ट्र हे सुसंस्कृत लोकांचं राज्य म्हणून जगभर प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये कायद्यानुसार प्रत्येक गोष्ट होत असते. आणि जर का आपण मध्ये बोलायचं नाही, तुम्ही शांतपणे ऐकायचं. मी तुमचं बोलणं ऐकत होतो ना, ऐका जरा. महाराष्ट्रामध्ये विहित नियमांचं जर उल्लंघन कोणी करत असेल, मग तो जरांगे पाटील असो किंवा या राज्याचा कुठलाही मंत्री असो, प्रत्येकाला कायदा समान आहे आणि कायद्यानुसारच हे राज्य चाललं पाहिजे या मनाचं मी आहे. मी सुद्धा एक कट्टर मराठा आहे. आमच्या बाजूला सुद्धा आमचे छत्रपती शिवाजी महाराज येतात. आपण काय आरोप करता की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याचं लगेच हे चुकीचं. एक मिनिट ऐका, तुम्ही मध्ये बोलू नका. दुसरी गोष्ट, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाने पूर्णपणे मराठा समाजाच्या गोष्टी ऐकून घेतल्या. मराठा समाजावरती कित्येक वर्ष जो अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्याकरता नाना प्रकारच्या गोष्टी राबविल्या गेल्या आणि मराठा समाजाला एवढी वर्षाचे आरक्षण मिळाले की मिळून दिलं. तरी सुद्धा आपण फक्त आणि फक्त काही राजकीय पुढाऱ्यांच्या सांगण्यामुळे स्वार्थापोटी आपण आता हे आंदोलन अजूनही चालू केलेले आहे. अटक आणि कायदे आणि तुमच्यावरती आता कारवाई का होते तर आपण रात्री 12 नंतर सुद्धा कोणत्याही प्रकारची परमिशन घेतली तो कागद आपण जनतेसमोर दाखवू नका. जो नियम इतरांना आहे तो जरांगे पाटीलला सुद्धा लागू होणार आणि तो मला किंवा या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला लागू होणार. जी सावंतसाहेब, एकच मिनिट. सावंतसाहेब, एका मुद्द्याच्यासाठी तांत्रिक केवळ आणि केवळ बाब आहे, त्याच्या निमित्तानं आपल्याला पटकन थांबवू इच्छितो. तो मुद्दा आहे तुमच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा. त्याची दुरुस्ती आपण एका क्षणात करून घ्यावी. मी पटकन आपल्यापर्यंत पोहोचतो. सुदर्शन तारक यांच्याकडून वारंवार या गोष्टी मांडल्या जात आहेत की घोषणा दिल्या म्हणून कारवाई झाली. मला असं वाटतं घोषणा दिल्या म्हणून कारवाई होते की घोषणा देताना कायद्याची मर्यादा मोडली म्हणून कारवाई होते? विनोद वाघ, 30 सेकंदात उत्तर द्या. यानंतर सुदर्शन तारक यांच्याकडे नवा मुद्दा घेऊन आपण जाणार आहोत. मला एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल. आता सरकार कारवाई करायला लागलेला आहे.
त्या निमित्तानं कोणाचे कुठले हितसंबंध बाधित झाले आहेत आणि या राज्यात आज तुमच्या नेतृत्वात म्हणजे भाजपाच्या नेतृत्वात सरकार असताना जय भवानी जय शिवाजी म्हटलं म्हणून गुन्हे दाखल होतात का? पहिले सुदर्शन तारक यांनी स्पष्ट केलं पाहिजे की मनोज जरांगेचे समर्थक म्हणून त्या ठिकाणी बसले की शरद पवारांचे. जी भाषा शरद पवार बोलतात तीच भाषा आता हे सुदर्शन तारकजी या ठिकाणी बोलायला लागले. जाती जातीमध्ये भांडणं लावणं, देश पसरवणं. साहेब अजिबात नाही. तुम्ही तुमचा आरोप मी पडतो. महाराष्ट्राने ओळखलं, तुम्ही सांगू ना. आम्ही सुद्धा तुम्हाला सांगितलं ना की आम्ही मनोज जरांगे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत होतो, परंतु तुमचं आंदोलन भरकटलंय आणि तुम्ही त्याचा दोष मी सांगतो की तुम्ही म्हणजे मराठा समाज नाही. मराठा समाज आजही त्यांना कळतं कशा पद्धतीने आंदोलन करावं, कशा पद्धतीनं आपण आपली मागणी मांडावी. तुम्ही अतिशय हिंसक पद्धतीनं, उग्र पद्धतीनं आणि राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी सगळं काम करतायत. त्यामुळे तुम्ही आता बोलू नका. तुमचे सगळे गोष्टी आता लोकांच्या लक्षात आल्या, राज्यांच्याही लक्षात आल्या. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी खरं तर शरद पवार समर्थक म्हणून बसले पाहिजे. मला याच मुद्द्यावर पटकन एक संधी आधी तारकांना द्यायची आणि त्याच्यानंतर परत विनोद वाघ मी आपल्यापर्यंत पोहोचतो. सुदर्शन तारक, तुम्ही जी भूमिका मांडायला या चर्चेच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात केलेली आहे, म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही पहिल्या ओव्हरची जी बॉलिंग सुरू केली आहे ना ती निश्चितच आम्ही ऐकलेली आहे आणि त्याच शब्दांना सातत्यानं कोण महाराष्ट्रात का वापरतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून हा आक्षेप तुमच्यावर नोंदवला गेलाय जो आत्ता विनोद वाघ यांनी नोंदवला की तुम्ही पवारांची भाषा बोलताय. त्याचं उत्तर आहे प्रसादजी, विनोद वाघ साहेब आणि सावंत साहेब. आपण या ठिकाणी सावंत साहेब मराठा आहेत, मी त्यांना पर्सनली ओळखतो, म्हणजे माझा त्यांचा पर्सनली असा संबंध नाही, परंतु त्यांचं नाव ऐकलेलं. मी एवढंच म्हटलंय, हे मी काही खोटं बोलत नाही, मी आरोप नाही करत. मी ज्या वेळेस इथं प्रसादजी आहेत, प्रसादजीने ज्या वेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आलो चर्चेला, त्या वेळेस ज्या वेळेस सरकारने उचित आणि चांगलं काम केलं त्याबद्दल त्यांचं उल्लेखनीय काम केलं. आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा मी त्या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन केलं. हे लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. मला एक बोलू द्या, वाघ साहेब मला बोलू द्या. फक्त मला एक म्हणायचं, हे जे FIR आहे माझ्या हातामध्ये इथं स्पष्ट लिहिलेलं आहे म्हणून मी बोललोय. इथं जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन हे याच्यामुळं त्याचे सामाजिक आणि हे सगळं झालेलं आहे. वाटल्यास मी तुम्हाला पाठवू शकतो हा सगळा FIR. आणि याच्यामध्ये दुसरा तारकजी एकच मिनिट. काय आहे ना, मगापासून तुम्ही फार अत्यंत ट्रिकी पद्धतीनं म्हणजे फारच योग्य अशा स्पिन पद्धतीनं या गोष्टी करता आहात की तुम्ही फक्त आणि फक्त अर्धवट वाक्य सांगता आहात. एकदा जरा थोडीशी त्याच्या आधीची 1-2 वाक्य नंतरची 1-2 वाक्य वाचून दाखवता का, ज्यात तुम्हाला दिसतंय, दाखवायचंय की म्हणे घोषणा दिल्या म्हणून कायदेभंग झाल्याची तक्रार आहे. काय इथे नमूद आरोपींनी दिनांक 5/3/2024 रोजी 12 ते 12:30च्या दरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन मान्य जिल्हाधिकारी यांची बीड कार्यालयाने आदेश, गृह विभाग कार्यवाही, पोलीस जे काही दिले त्या ठिकाणी पोलीस कलम कायदा नियम 37 अन्वये 1-3 नुसार इसमानी सार्वजनिक रोडवर स्वागताचा कार्यक्रम ठेवला. पुष्पहार घालून मान्य मनोज पाटील जरांगे यांचा सत्कार केला आणि मग खाली त्यांचे नाव आहे. बरं, आता याच्यातली गंमत प्रेक्षकांना लक्षात येत असेल असं वाटतं. विनोद वाघ आपल्यापर्यंत ती पोहोचली असेल अशी अपेक्षा बाळगतो. विनोद वाघ, कायदाभंग काय आहे तर नियमबाह्य बेकायदा पद्धतीने जमाव जमवण्याचा हा संपूर्ण प्रकार आहे. त्याला हे लोक घोषणा दिल्या म्हणून कायदाभंग झाला असं दाखवू पाहतात. विनोद वाघ, आपलं उत्तर. तुम्ही सगळ्याला 1.5 मिनिट दिला, मला किमान अर्धा मिनिट द्या. देतो. तुम्ही या चॅनल मधला आजवरचा सर्वाधिक वेळ तुम्हाला मिळत आलेला आहे. आज जर थोडंसं ऐका, विनोद वाघ उत्तर देतात. सुदर्शनजी, प्रामाणिकपणे सांगा, पक्षभेद हे सगळं बाजूला ठेवा. इथे सावंत साहेब असतील, वाघ साहेब असतील किंवा प्रसाद जे असतील, या तिघांनाही मी नमूद करू इच्छितो की आमचा कोणत्याही पक्षाशी, कोणत्याही पक्षाच्या माणसाशी संबंध नाही. आता तुम्ही आम्हाला जोडू लागले तुम्ही, त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही. आरोप तुम्ही करायला लागले, आम्ही आरोप करू राहिलो. आमच्या आरोपाला तारकजी, आज चर्चेला फार मर्यादित वेळ आहे. सावंत साहेबांना पण बोलू द्यायचंय. पटकन विनोद वाघ आपलं म्हणणं सुरू करा. ते सुदर्शनजी, तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगा,
या राज्यातला कुठला नेता आणि त्यातल्या त्यात महायुतीचा कुठला नेता आणि त्यातल्या त्यात आणखीन सांगतो मुख्यमंत्री आणि हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातले सर्व नेते महायुतीचे असा कुठला नेता आहे आणि इतरही पक्षाचे कुठला नेता जय भवानी आणि जय शिवराय या घोषणेला विरोध करू शकतो हे तुमच्या छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगा. करू शकतो विरोध? याचं उत्तर मला पटकन या निमित्तानं अरुण सावंत यांच्यापर्यंत पोहोचूयात. अरुण सावंत, वेळेच्या मर्यादेमध्ये याही गोष्टीचा खुलासा करा. कायदा मोडला म्हणून परिस्थिती बदललेली आहे. आता कायदा मोडणारी माणसं ही पूर्णपणे चित्र भावनिक तयार करतात की जय भवानी जय शिवाजी म्हटलं म्हणून गुन्हा दाखल झाला. गुन्हा बेकायदा जमाव जमवल्याबद्दलचा आहे. हे सगळं भावनिक प्रकरण करायची गरज जरांगेंना का पडू लागली आहे? पहिली गोष्ट म्हणजे जरांगे पाटील यांची बाजू मांडण्याकरता डॉक्टर तारकजी जे इथे आलेले आहेत ते एक एफआयआरचा कागद दाखवून जनतेला असं भासू पाहत आहेत की जय भवानी जय शिवाजी या घोषणा दिल्या म्हणून अटक झाली. परंतु त्यांनी वाचताना काय वाचलं की कोणीतरी एका इसमाने जय भवानी जय शिवाजी घोषणा दिल्यानंतर त्यांना अटक झालं. पहा, हे पाकिस्तान नाहीये की इथे जय भवानी जय शिवाजी बोलणं म्हणून अटक होईल. तेव्हा उगीच शब्दांचा खेळ यांनी जरांगेची बाजू घेण्याकरता करू नये अशी माझी त्यांना स्पष्ट सूचना आहे. मला किंवा विनंती होणार. ऐका जरा तारकजी, ऐका थोडस थोडं ऐका. जी गोष्ट आज जरांगे पाटील शरद पवार आणि काही तत्सम नेत्यांचं ऐकून आज स्वतःचं आंदोलनच विसरलेले आहे. हे आंदोलनच भरकटलेले खरं म्हणजे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाचा शेवट 10% आरक्षण देऊन अतिशय उत्तमरित्या सोडविलं. मराठा समाज सुद्धा खुश झाला. परंतु यांना मध्येच कोणीतरी येऊन गाठलं आणि यांची दिशाच भरकटली आणि आज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे मराठा समाजाचं आंदोलन राहिलेलं नाही. ते आता राजकीय आंदोलन झालेलं आहे. त्यांच्या इच्छा आकांक्षा आता राजकीय नेत्यांप्रमाणेच वाढलेले आहेत आणि ते शरद पवारजी आणि त्यांचे काही तत्सम नेते यांच्या पाठीमागे त्यांचं होड धरून चाललेले आहेत. ठीक आहे, चर्चेला वेळेच्या मर्यादेची आठवण आहे. प्रत्येकालाच ती पुन्हा एकदा करून देतो आणि पटकन आपल्याला सुदर्शन तारक यांच्या उत्तरासाठी शेवटचं मिनिट उरलंय, ती संधी त्यांना द्यायची आहे. तारक साहेब, आंदोलन भरकटलंय, तुम्ही शरद पवारांची भाषा बोलता वगैरे वगैरे, हे आरोप सगळे जुने झाले. मला एका गोष्टीचा पटकन खुलासा 1 मिनिटामध्ये करा. ज्या कोणावर गुन्हे दाखल होत आहेत त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही काय करता आहात? प्रसादचे आमची लिगल टीम त्या ठिकाणी हे करते जे खोटे गुन्हे दाखल होत आहेत. खोट्या गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना सोडवायचे प्रयत्न, त्यांची जामीन घेणं, त्यांच्यावर जे काही खोटे आरोप झाले ते ऐकून घ्या ना. आता तुमच्या वेळेस बोललो का वाघ साहेब, मी 2 मिनिटं ऐका. इथे सावंत साहेब आणि वाघ साहेब दोघं आहेत. ते काय म्हटले, हे सगळं शब्दाचा खेळ आहे. मग आता सगळ्या सोयऱ्याचं नोटिफिकेशन काढता आणि तुम्ही GR दुसऱ्या आरक्षणाचा काढता, हे शब्दाचा खेळ सरकार करतंय का नाही हे सांगा तुम्ही दोघं बी. आता जबाबदार आहे. मला हा प्रश्न आहे पहिला. दुसरा 2 मिनिट. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणत्याही माणसाशी काही संबंध नाही. आम्ही गरजवंत मराठ्यासाठी लढा उभारलेला आहे. त्याचं नेतृत्व जरांगे पाटील करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने करताय. आजही आंदोलन चालू आहे. बैठकीचा जर नुसतं बैठकीला 50,000 1 लाख लोक राहतात याचा विचार करण्याची गरज आहे. ठीक आहे, आत्ताच्या घडीला वेळमर्यादेची आठवण पुन्हा देतो आणि कृपया या चर्चेला इथेच आटोपतो घेतो. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.